माझ्या प्रियांनो, कसे आहात? सगळे ठीक आहात ना? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर खूप लक्ष ठेवून आहेत. माझी मुले नेहमी आनंदी राहावीत, त्यांना अगदी लहान सुद्धा गोष्ट त्रास देऊ नये आणि त्यांना लगेचच उत्साहित करावे याकडे तो खूप लक्ष देतो. म्हणूनच तो दररोज तुमच्याशी बोलतो. येशूंसोबत चालणे किती मोठे भाग्य आहे. प्रभू सोबत चालताना तो आपल्याशी बोलेल आणि आपणही त्याच्याशी बोलू शकतो. जसे दोन जण चालायला गेले की ते दोघंही बोलतच असतात, तसेच येशूंसोबत चालणेही आहे. तुम्ही जेव्हा खरेच बायबलच्या वचनावर मनन करता तेव्हा त्यातून तो तुमच्याशी बोलेल आणि तुम्ही प्रार्थना करताना त्याच्या सोबत बोलाल. तुम्ही प्रार्थनेत आणखी थोडे खोल गेलात तर पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्या अंतःकरणातून बोलेल. तुम्ही बोललात की लगेच उत्तर देईल. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना लगेच उत्तर देईल. अशा प्रकारे प्रभू सोबत एकरूप होऊन जगणे म्हणजेच त्याच्या सोबत चालणे होय. ठीक आहे, इथे एक इमारत आहे. ती काय आहे असे तुम्ही पाहताय का? हिला देवाचा कोश, आर्क ऑफ गॉड असे म्हणतात. आपल्या सेवेसाठी प्रभूने बांधून दिलेली गोष्ट म्हणजे देवाचे घर. दुसरी गोष्ट जी प्रभूने बांधून दिली ती म्हणजे देवाची राजवाडा, पॅलेस ऑफ गॉड, ट्रेनिंग सेंटर आणि सेवेसाठी येणाऱ्यांना राहण्यासाठी जागा लागणार. आपल्या सेवेत अनेक लोक वेगवेगळ्या गावांमधून येऊन इथे सेवा करतात. त्यांच्या राहण्यासाठी हे एक वसतिगृहासारखे आहे. एका बाजूला मुलांसाठी राहण्याची सोय असलेले वसतिगृह आहे, तेच म्हणजे देवाची कोश. दुसऱ्या बाजूला दररोज इथे या ग्रामीण भागातून 250 मुले येतात. गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते, रात्रीचे जेवण दिले जाते आणि त्यांना आशीर्वाद देऊन पाठवले जाते. अशा प्रकारे आजूबाजूच्या गावांमधील मुलांना आशीर्वाद मिळतो. युवक आणि तरुण मुलांसाठी संगणक केंद्र आहे. त्यांना चांगले कौशल्य मिळावे म्हणून न्यू लाईफ अकॅडमी नावाचे एक केंद्र आहे. गरीब मुलींना एखादे व्यावसायिक कौशल्य शिकवण्यासाठी शिवणकाम प्रशिक्षण शाळा आहे. वेगवेगळ्या प्रकारांनी शेकडो मुलींनी इथे शिकून आता त्या स्वतः कमावू शकतात. अशा प्रकारे त्यांना आशीर्वाद मिळाला आहे. या ठिकाणी अनेक सेवाभावी कामे चालतात. हे सर्व देवाच्या कृपेने आहे. म्हणूनच जेव्हा आपण आपल्या प्रभूला समर्पित होतो तेव्हा तो आपल्याला अनेक प्रकारे आशीर्वादित करून वापरतो. याचे हे सेवाकर्म साक्ष आहे. ठीक आहे, आज प्रभू आपल्याला काय सांगू इच्छितोय असे तुम्ही विचारत असाल. यशया 58 अध्याय 11वा वचन. तू भरपूर पाणी दिलेल्या मयांप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. प्रभू देणारा एक आशीर्वाद म्हणजे तू पाण्याने सिंचित बागेसारखा राहशील असे आहे. एकदा मी अमेरिकेत गेलो होतो. तेव्हा कॅलिफोर्निया राज्य, जे एक मोठे राज्य आहे, आम्ही तिथे प्रवास करत असताना तिथे हजारो एकरांवर पसरलेली अनेक बागा दिसतात. विविध प्रकारची फळे, पीच, नाशपती, मग सफरचंद अशा अनेक प्रकारची मोठमोठी फळबागा तिथे असतात. भरपूर समृद्ध, हिरवीगार आणि खूपच सुंदर दिसतात. हे पाहून खूप आश्चर्य वाटले. समृद्ध, सुंदर दृश्य. झाडांवर लटकणारी ती फळे पाहून खूप आनंद झाला. मी तिथे जाऊन उभे राहिलो आणि फोटो काढले. पाहायला खूप छान वाटले. एक वर्ष गेल्यावर तिथे गेलो तर सगळ्या बागा वाळून पडलेल्या होत्या. आम्ही प्रवास करत गेलो तर एकरच्या एकर, हजारो एकर बागा जळून गेल्या होत्या. झाडे सुकून गेली होती. सगळी झाडे जळून वाळवंटासारखी दिसत होती. हे एवढे समृद्धीचे काय झाले असे विचारल्यावर कळले की पाऊस नाही, पाणी नाही, म्हणूनच हे सगळे नष्ट झाले. मग पाणी असताना ती समृद्धी, तिचे फळ, ते मोठे आशीर्वाद असते. पण पाणी नसले की दुष्काळ येतो, सगळे वाळून कोरडे पडते. आता परमेश्वर काय सांगतोय? तू कधीही ना सुकणाऱ्या झासारखा राहशील. पाण्याने सिंचित बाग जशी किती समृद्ध असते तशीच तूही समृद्ध राहशील. तू दुष्काळात त्रासणारा माणूस राहणार नाहीस.
समृद्ध राहशील हेच परमेश्वराचे वचन आहे. आपण कुठे आहोत? फक्त आर्थिक अडचणी, कर्जाच्या समस्येत, संकटातच आहोत असे तुम्ही म्हणता का? विचार करा. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही पाण्याने सिंचित बागेसारखे समृद्ध व्हावे. कधीही ना सुकणाऱ्या झासारखे तुम्ही नेहमी आनंदी, सुखी आणि त्या आशीर्वादात राहावे. तो आशीर्वाद नाही मिळत असेल तर विचार करायला हवे, कारण परमेश्वराला अशा प्रकारे आशीर्वाद द्यायचा आहे. पण जर तो आशीर्वाद नसेल, तुम्ही दारिद्र्य, अडचण, आर्थिक संकट यात अडकले असाल तर चूक आपल्यातच असावी. मग आपल्याला मनापासून पश्चाताप करायची गरज आहे, विश्वास ठेवायची गरज आहे, अर्पण करायची गरज आहे. तुम्ही अर्पण करा आणि प्रार्थना करा. तुमचे आयुष्य ओलसर बागेसारखे समृद्ध होऊन जाईल. हेच तर परमेश्वर वचन देतोय. माझ्या मुला मुली, आता तू कदाचित सुकलेल्या झाडासारखा असू शकतोस किंवा वाळलेल्या झाडासारखा असू शकतोस. आता तू सर्व काही गमावलं आहेस, म्हणजेच वाळलेल्या बागेसारखा आहेस. मी तुला समृद्ध बागेत रूपांतरित करीन, आशीर्वादित बागेत रूपांतरित करीन. तुझ्या झऱ्या मी वाढवीन आणि समृद्धीचे आदेश देईन, असे परमेश्वर सांगतोय. तुम्ही विश्वास ठेवता का? सुकलेल्या जीवनातून आपले जीवन समृद्ध जीवनात रूपांतरित व्हावे म्हणूनच त्याने क्रूस वाहिला आणि रक्त सांडले. आपल्यावर असलेले प्रेम, तुमच्यावर असलेले प्रेम. तुम्ही विश्वास ठेवा. प्रभू, माझे जीवन पाण्याविना कोरडे पडलेले बागेसारखे आहे. माझे जीवन कोमेजलेल्या बागेसारखे आहे. समृद्धी नाही, मी तसाच सुकत चाललोय. पण तुम्ही वचन देता की मी तुला समृद्ध बाग बनवीन. त्या आशीर्वादाला मी स्वीकारतो, मी विश्वास ठेवतो. तुम्ही असे म्हणता का? तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, येशू, माझे जीवन जळून गेल्यासारखे आहे, सुकून गेल्यासारखे वाटते, पण आज तुम्ही वचन दिले आहे, मी तुला समृद्ध बनवी. प्रभू, आजच माझ्या आयुष्यात चमत्कार घडू दे. माझे जळून गेलेले आयुष्य समृद्धतेने भरा. समृद्ध बागेसारखे माझे आयुष्य आशीर्वादित कर. मी विश्वास ठेवतो, त्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.